आणि आज पावसामुळे खूप छान असं वातावरण झालंय ना, मस्त वातावरण आहे. खूप सुंदर आहे बरं का. आमच्या घराच्या खूप जवळ आहे, पण आम्हाला जवळच्या जवळ जायला मिळे ना. पण वातावरण इतकं सुंदर झालं. पहिल्यांदा झालं बरं का जसं पाऊस आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे. इकडं आमच्या शेळ्या चारताय, इकडं पाऊस चालू आहे, त्यामुळे असं वातावरण झालंय खूप छान. हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहेत सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर माझं चाललंय पावभाजी करायचं का. माझं आहे संडे स्पेशल. आता संडे स्पेशल असं काही नसते, पण आता कसं आहे चिकन वगैरे खायचं नाही, त्यामुळे श्रावण महिन्यात म्हणायचं पण नाही का, विषय पण नाही काढावा. त्यासाठी मस्त पावभाजीचा बेत आहे. आता पावभाजी जरी केली तरी आम्हाला फक्त पावभाजी नाही जमत, तर फक्त मुलं किंवा मी, मिस्टरांना वगैरे पुन्हा स्वयंपाक करावाच लागतो. पण आता ही मुलांसाठी करायचे, बाकी काहीच नाही. तर आता ना मी बाकीचं जे आहे ते सगळं शिजण्यासाठी टाकले. कुकरला लावलं असतं तरी जमलं असतं ते, तर कुकरला नाही. सगळं टाकलेलं आहे मी, ढोबळी, फ्लावर. आता वाटाणा नाही भेटला मला, ग्रीन पीस टाकले मी आणि बटाटा. आता बटाट्याची साल काढून घेणार आहे मी. शिजल्यानंतर काय होतं माहिती आहे का, बटाट्याची आत्ता साल काढली ना, बटाटा जास्त वाया जातो. आता वाया जातो, तुम्ही म्हणशाल लय विचार करते, तर विचार करायचं काय नाही, पण काही काहींना ते पण मिळत नाही. त्यामुळे आपण काय असते, म्हणजे बटाटा जास्त वाया जातो, बाकी काही नाही साल काढताना. म्हणून चला पाहू पुढे. हात काढणार तिथे. आमच्या छोट्या सरकारने आणि कॅमेरामॅननी काय केलंय पाहिलं का, कसं केलंय वारूळ. डेंजर कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा बरं का आम्हाला. लय मस्त केलंय, एवढं भारी केलंय ना, इतकं छान वाटतंय ना का विचारायचंच नाही. खूप छान वाटतंय. आता मी उद्या आहे ना मस्त पूजा करू याची. कसलं भारी केलंय, एकच नंबर. आता ते पावसाने भिजतंय की काय काय माहिती, मग म्हटलं आता मुलांनी इतकं केलंय तर ना मस्त असा व्हिडिओ घेऊ. त्यासाठी मी आज हे केलं बरं का. त्यामुळे मी उभा पण घेतला व्हिडिओ, म्हणजे माझ्या लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण घेता येईल. असं कसं दिसतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यासाठी ना एक काय माहिती आहे का, लय कष्ट केले मुलांनी. लय लांबून माती आणली आणि केव्हाचे करतायत. अरे मोडून जाईन ना ते, आता काही खरं नाही. अरे मी धरून राहिले बाबांनो. आता 360 कुठं घुमवायचं, जाशील तिकडून खाली. बस ना बोट चमटन. मोडलं पण कुठं मोडलं ते काय नाही, आम्ही आता कुठं जायचं. मला सुरक्षित जागेत. आता काही खरं नाही ग बाई. बाळा बाळा, अरे ते दीदीच्या अंगावर येईन. काहीच होत नाही. काहीच काळजी करू नका. आमचं एवढं बनवलेलं काही खूप नाही. आम्ही तेलामध्ये मस्त कांदा टाकलाय परतवण्यासाठी. टोमॅटो पण लगेच टाकणार आहे, कारण जर टोमॅटो जर दिसला ना पावभाजीमध्ये तर आमचे छोटे सरकार म्हणतील तूच खा. मिक्सरला जर बारीक केलं नाही तर पूर्ण गाळ होऊन जातो. त्यामुळे मी तांब्या नाही ना, ही परातीमध्ये सगळं मिक्स करून घेतलं होतं आणि अशीच पावभाजी छान होते बरं का, खूप मस्त. उभा घ्या आधी, उभा. पावभाजी तयार झाली, पण पाव नाही आहे, त्यामुळे आता इतकंच दाखवते. इथपर्यंतच रेसिपी जेवढी आहे तेवढी दाखवली मी. अशी तयार झाली पावभाजी, खूप सुंदर दिसायला पण छान वाटते. आता यामध्ये बीट असते तर थोडीशी म्हणजे कलर वगैरे छान आला असता, तर कलर काही इतका नाही आता, त्यामुळे आहे अशी आहे, पण खूप सुंदर झाली बरं का.
तिच्या जवळ घेऊन दाखव. अजून ती शिजणार आहे, त्यानंतर तिला तेल वगैरे मस्त तरी येणार आहे, पण अजून वेळ आहे तिच्यासाठी. पण आता अंधार पडेल आणि दाखवता येणार नाही, त्यामुळे मला कशी झाली नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर चलो बाय बाय.